भावांनो, सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान. भावांनो, हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. कृपया शेवटपर्यंत नक्की पहा आणि जितका होईल तितका तुमच्याकडून शेअर मात्र करा. तुम्हाला माहीत आहे की ग्वालियरमध्ये सतत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला जात आहे. कधी बाबासाहेबांचे फोटो जाळले जातात तर कधी त्यांच्या पुतळ्याची विटंबना केली जाते. आणि अनिल मिश्रा नावाच्या व्यक्तीने सतत बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी अमानवीकारक शब्द वापरतात आणि अभद्र टिप्पणी करतात. आणि अशा घटनांचा आम्ही सर्वप्रथम निषेध जाहीर करतो. ज्या संविधानामुळे आज अनिल मिश्रा वकील बनला, त्या संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा उघडपणे अपमान करतो. आणि हा विषय फक्त ग्वालियरपर्यंत सीमित राहिलेला नाही. तुम्हाला सांगू इच्छितो, हा विषय फक्त ग्वालियरपर्यंत सीमित राहिलेला नाही. ग्वालियरपासून तर पूर्ण जगभरामध्ये हा विषय पसरलेला आहे. ग्वालियरमध्ये सतत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होणारी विटंबना ही एक प्रश्न उत्पन्न करते की बाबासाहेब आंबेडकर फक्त यांचाच अपमान का? आणि भावांनो, हा विषय फक्त ग्वालियरपर्यंत सीमित राहिलेला नाही. ग्वालियरच्या हायकोर्टापासून तर हा विषय पूर्ण जगभरामध्ये पसरला आहे की ग्वालियरमध्ये सतत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान व भारतीय संविधानाचा अपमान होत आहे. यावरून स्पष्ट दिसून होते की आजही काही लोकांना डॉक्टर आंबेडकरांचं संविधान व बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा किती खपतात आणि किती टोचतात. पण भावांनो, सांगू इच्छितो, जो व्यक्ती भर रस्त्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करतो, भारतीय संविधानाचा अपमान करतो, तर तो व्यक्तीला भारतीय संविधानाच्या माध्यमातूनच शिक्षा झाली पाहिजे आणि ती आपल्याला होताना दिसते. अनिल मिश्रा व अनिल मिश्राचे काही सहकारी जे सतत डॉक्टर आंबेडकरांचा अपमान करत होते, त्यांना ग्वालियर पोलीस प्रशासनाने अटक केलं आहे. आणि त्यांच्यावरती गंभीर आरोप SC/ST ॲक्टचे गुन्हे दाखल झालेत. आणि या ठिकाणी आपल्याला इथं स्पष्ट होते की जे भारतीय संविधानाची ताकद आहे, जो कोणी व्यक्ती डॉक्टर आंबेडकरांच्या विरोधामध्ये असेल किंवा भारतीय संविधानाच्या विरोधामध्ये असेल तर त्याला भारतीय संविधानाच्या माध्यमातून शिक्षा मिळेल. आणि या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसतं आहे की भारतीय संविधानाचा या ठिकाणी विजय झालेला आहे. पण अशा कुत्र्यांना शिक्षा तर होणारच. जो व्यक्ती बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी अभद्र टिप्पणी करत असेल, जो व्यक्ती भारतीय संविधानाच्या विरुद्ध अभद्र टिप्पणी करत असेल तर त्याला कायद्याच्या माध्यमातून चोप नक्कीच मिळणार. तर अनिल मिश्राचे जे सहकारी होते, जे रस्त्यावरती उतरून डॉक्टर आंबेडकरांचे फोटो व घोषणाबाजी देत होते, त्यांची काय दुर्दशा आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. ये गेट बंद है, ये वाला बंद है, ये गेट बंद है. तो फिर वो अगला वाला कर दो ना. मुझे कुछ कहना है. गेट खुलवा दो. अभी नहीं. गाड़ी में अरे अगवान जी खड़ो बोला ना. भैया मोबाइल पीछे. तर भावांनो, व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही बघितलं की अनिल मिश्राला पोलीस प्रशासनाने कशा प्रकारे ताब्यात घेतलं. ठीक आहे, हा संपूर्ण स्वतंत्र भारत देश भारतीय संविधानावरती चालतो. आणि ह्या भारत देशामध्ये जर कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाचा अपमान करत असेल तर त्याला संविधानाच्या माध्यमातून उत्तर दिले जाईल, या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. तर भावांनो, अनिल मिश्रा तर गेला जेलमध्ये, पण अजून काही कुत्रे आहेत जे की फरार आहेत. त्यांचासुद्धा ग्वालियर पोलीस प्रशासन तपास करते. त्यांच्यावरतीसुद्धा SC/ST ॲक्टचे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि लवकरात लवकर ते सुद्धा आपल्याला पोलिसाच्या ताब्यात बघायला मिळतील. तर भावांनो, ह्या विषयावरती तुमची संपूर्ण काय व्यक्तिमत्व आहे हे कमेंटच्या माध्यमातून मला नक्कीच कळवा. आणि तुम्ही माझा व्हिडिओ नेमका कुठून बघता हे कमेंट करणं मात्र विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम, जय संविधान.